आजच्या व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला थोडासा आश्चर्याचा धक्का बसेल की रामदास स्वामींचं तर लग्नच झालं नव्हतं. मग रामदास स्वामींच्या बायकोकडून शिकण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे नेमकं काय? तर हा व्हिडिओ तुम्ही छोटासा आहे, पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे. समर्थ रामदासांना आठवताना त्यांच्याशी संबंधित अजून एका व्यक्तीला आठवणं ही क्रमप्राप्त ठरतं. ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी. होय, मी समर्थांनी ज्या मुलीला लग्न मंडपात अर्धवट सोडलं होतं त्या मुलीला त्यांची पत्नीच म्हणेन. आज तिला आठवणं हे संयुक्तिक ठरेल, कारण त्या स्त्रीने समर्थांची आठवण आपल्या हृदयात शेवटपर्यंत जागृत ठेवली. त्या मुलीची बरीच लोक कीव करतात. काही लोक तर समर्थांना हे शोभलं नाही असाही समर्थांना उपदेश करतात. आपल्या भारतीय लोकांना स्वतःपेक्षा इतरांच्या घरातच काय चाललंय याची जास्त चिंता असते. एकाने तर आचार्य अत्रेंना हाच प्रश्न विचारला होता की त्या मुलीचं पुढं काय झालं. हो, समर्थांनी लग्न मंडपात सोडलेल्या तेव्हा आचार्य अत्रेंनी मार्मिकपणे उत्तर दिलं, मला माहीत नाही, कारण मी त्यावेळी त्या लग्नाला हजरच नव्हतो. पण पुढे जाऊन त्या मुलीचं काय झालं याचा शोध घेणे हे खूपच कमी लोक करतात. इतिहासाने काही व्यक्तीवर खूप अन्याय केला आहे. त्यातीलच रामदास स्वामींच्या पत्नी ह्या एक होत्या. आज त्यांना आठवणं त्यामुळेच कर्मप्राप्त ठरतं. रामदास स्वामी निघून गेल्यावर मुलीचे वडील मुलीला म्हणाले, बाळ घरी चल. तर ती मुलगी बाणेदारपणे म्हणाली, बाबा तुम्ही कन्यादान केलं आहे, आता मी त्या घरात येणार नाही. गंगाधर पंत समर्थांचे वडील बंधू मुलीला म्हणाले, मुली तू आपल्या घरी चल, मुलीप्रमाणे तुला सांभाळेन. त्यावेळी ती मुलगी म्हणाली, बाबा पाणीग्रहण झालेलं नाही, मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. मग त्या मुलीने काय केलं? ती चालत राहिली. गाव मागे पडली, नगरं मागे पडली आणि तिला एक जंगल लागलं. तिथे तिला झुडपात एक मंदिर दिसलं. त्या मंदिरातच राहण्याचा तिने निश्चय केला. तिने आजूबाजूची झुडपं साफ केली, एक अंगण त्या मंदिराभोवती बनवलं आणि ती तिथेच राहू लागली. त्या अंगणात मुले खेळायला येत. त्यांच्यावर तिने संस्कार करायला सुरुवात केली. त्यांना तलवारबाजीचे, भालाफेकीचे, दांडपट्ट्याचे शिक्षण दिले आणि ती फौजच्या फौज शिवाजी महाराजांच्या सैन्याकडे पाठवू लागली. सैन्यात भरती होण्यासाठी आणि शिवाजी महाराजांच्या सेनापतीला ही प्रश्न पडला की आपली ही फौज इतकी निष्णात नाही, या लायकीची नाही, कोण पाठवते ही फौज? त्याने ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या कानी घातली आणि शिवाजी महाराजांना चिंता वाटली. त्यांना वाटलं गनिम तर करत नसावं असं काही. आपल्या फौजेची गुपिते हस्तगत करण्यासाठी त्यांनी आपल्या हेर खात्याचा शोध घ्यायला सांगितलं. हेर खात्याने बातमी आणली की इथून खूप लांब राहणारी एक बाई हे काम करते. शिवाजी महाराज मग वेश पालटून त्या माऊलीस भेटायला गेले. त्या माऊलीने शिवाजी महाराजांना सतरंजी दिली बसायला, गुळ पाणी दिलं. तेव्हा तशी रीतच होती. आजकालसारखे लोक कोणी आलं की तोंड वेडेवाकडे करत नसत. शिवाजी महाराजांनी मुद्दामच तिची परीक्षा घ्यायला शिवाजी महाराजांना नाव ठेवण्यास सुरुवात केली. काय तुमचा तो राजा, का करता त्यासाठी हे सगळं, असं खूप भलतंसलतंच शिवाजी महाराजांवर बोलू लागले, स्वतःविरुद्धच. ऐकलं मात्र आणि त्या माऊलीने एकदम तलवार काढली आणि शिवाजी महाराजांच्या गळ्यावर टेकवली. खबरदार, ती गरजली. शिवाजी महाराज आमचे राजे आहेत, त्यांच्याबद्दल काही भलतंसलतं बोललात तर शिवाजी महाराजांनी ओळखलं काय पाणी आहे ते आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज पूर्ण इतमामात त्या स्त्रीला भेटायला आले आणि आपले जिरे टोप काढून त्यांनी त्या माऊलीच्या पायावर ठेवला. म्हणजे काय माहिती आहे का? तुम्ही गादीवर बसा, मी तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्य चालवतो, असेच जणू शिवरायांना सांगायचं होतं. पण त्या माऊलीने तो जिरेटोप परत एकदा शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि ती म्हणाली, हा तुम्हाला शोभतो. समर्थांचे दर्शन तिला त्यानंतर फक्त एकदाच आणि तेही फक्त 5च मिनिटं झालं. तिला खबर लागली की समर्थ कृष्णेच्या काठी येत आहेत. ती बघायला गेली त्यांना. समर्थ कृष्णा नदीच्या एका काठावरून चालत गेले आणि ती त्यांना समांतर अशी दुसऱ्या काठावरून चालत गेली. एवढ्या लांबून फक्त 5 मिनिट तिने समर्थांचा चेहरा बघितला. काय पातिव्रत्य होतं तिचं. म्हणतो ना, इतिहासाने काही लोकांवर खूप अन्याय केलं, त्यातील ही एक. आजकालच्या युगात जेव्हा मुलींच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत आपल्या जोडीदाराबद्दल, मुंबईला तर चाळीत राहणाऱ्या मुलांची लग्नच होत नाहीत कारण मुलींना फ्लॅट हवा असतो.
कशाला फ्लॅट हवा असतो कुणास ठाऊक. जीवनात फ्लॅट व्हायला मुंबई कोर्टात रोज 100 विवाह रजिस्टर होतात, पण त्याच वेळी 50 अर्जही घटस्फोटासाठी आलेले असतात. म्हणजे कुटुंब व्यवस्था आपल्याकडेही 50% तुटत आहे. अशा वेळी असे आदर्श समाजात प्रस्तुत करणे उचित ठरेल. रशिया तुटला, झेकोस्लोवाकिया तुटला, इतरही खूप देशांचे तुकडे झाले, पण भारताला तोडणं शक्य नाही हे अमेरिकेला माहिती आहे. कारण इथली कुटुंब व्यवस्था, इथला शेजार-पाजार, माणसा-माणसात असलेले संबंध. बघा, एखाद्या शेजाऱ्याची बायको गावी गेली असेल तर त्याच्या शेजारी त्याचं सगळं बघतो, त्याला जेवण देतो, सगळं काही पुरवतो. हे अजूनही आपल्याकडे अस्तित्वात आहे. म्हणून भारताला तोडणे शक्य नाही हे अमेरिकेला माहिती आहे. हल्ली स्त्रीमुक्तीच्या वादळात जेव्हा अनेक घरे वाहून चालली आहेत, तेव्हा असे आदर्श प्रस्तुत करणे उचितच ठरेल. विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणतात त्याप्रमाणे त्या काळात स्त्रीमुक्तीवादी संस्था नव्हत्या. हे एका अर्थी बरं आहे, नाहीतर त्या उर्मिलाला भेटल्या असत्या आणि नक्की सांगितलं असतं घटस्फोट घे. लक्ष्मण आणि उर्मिलेचा 14 वर्षाचा वियोग आहे. चेहरासुद्धा पाहिला नाही 14 वर्षात, म्हणून त्यांनी नक्की सांगितलं असतं, तुला त्यांनी टाकली 14 वर्ष, घटस्फोट घे. पातिव्रत्य ज्यांना कळत नाही, आदर्श जीवनमूल्य काय आहेत हे ज्यांना कळत नाहीत, तेच असं काहीतरी बोलत असतात. पण असं झालं नाही, म्हणून तर रामायण महाभारत अजूनही सगळीकडे वाचली जातात. तोच आदर्श आपल्याला रामदास स्वामींच्या पत्नीतही दिसतो. त्यामुळे आज रामदास स्वामींना आठवताना त्या माऊलीला आठवणंही उचित ठरेल. रामकृष्ण हरी.